पंढरपूरची माघवारी 2-3 दिवसावर आली आहे आणि ही लोक आहेत माझ्या माहेरची म्हणजे लातूरचे. ते पायी वारी करत पंढरपूरमध्ये पोचलेले आहेत. तर त्यांना मी दर्शनासाठी घेऊन चाललेले आहे प्रभुपाद घाट आणि इस्कॉन मंदिराकडे. तर चंद्रभागेमध्ये नावेने आम्ही ह्या प्रभुपाद घाटाकडे आलो. तिथं सुंदर अशा सगळ्यांच्या फोटो हे काढून घेतल्या आणि यांना अगोदर कधीच इथं आल्या नव्हत्या, त्यांना माहिती नव्हतं. तर मी म्हटलं चला तुम्हाला छान असं दाखवून आणते आणि प्रत्येक वेळेस आलं की मी इथं आल्याशिवाय दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. केवळ 201 रुपयामध्ये अन्नदानाची सेवा केली. मंदिरामध्ये भजन कीर्तन आणि सगळ्यांनी दर्शन घेऊन खरंच खूप आनंद झाला. त्यानंतर समर्थ सम्राटच्याही या ठिकाणी फोटो ते काढून घेतला. छोटंसं इथं गार्डन आहे, लहान मुलांसाठी खेळणी सुद्धा आहे तिथं. त्यानंतर गोशाळा आहे आणि प्रसाद सुद्धा महाप्रसाद सुद्धा आहे या ठिकाणी. प्रभुपाद घाट तुम्हाला चंद्रभागेच्या तिथून नावेतून तुम्ही आला तरी इथे तुम्हाला महाप्रसादाची दररोज सोय असते. तर हे बघा सगळे भाविक भक्त आलेले आणि तिथं कंटिन्यू ते स्पीकरवर सांगत असतात की आवाजाच्या दिशेने या आणि महाप्रसाद घ्या. तर मी प्रत्येक वेळेस गेल्यानंतर महाप्रसाद घेते, खरंच खूप छान टेस्टी असतो. तर तुम्ही कुठून बघत आहात तर पंढरपूरला आल्यानंतर ह्या मंदिराला नक्की भेट द्या आणि महाप्रसादाचा आनंद घ्या. महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही आता बाहेर निघणार आहोत. तर हे बघा भरपूर प्रमाणात वारे असल्यामुळं गर्दी होती आणि जितके लोक येतील तेवढ्यांसाठी पोट भरून छान असा इथं प्रसाद भेटतो. तर नक्की तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट द्या आणि समर्थ बघा. तर चला आपण आता अन्नदानासाठी पावती सुद्धा फाडूया. जसं की आम्ही प्रत्येक वेळेस आल्यानंतर अन्नदानासाठी पावती फाडतो आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी टेबल खुर्चीची सुद्धा सोय आहे. एकदम स्वच्छता आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तिथले प्रभूजीने आम्हाला सांगितलं होतं की एक व्हिडिओ बनवून तुमच्या चॅनलवरती सोडा आणि जास्तीत जास्त आपल्या भाविक भक्तांना याचा आनंद घेता यावा म्हणून. तर नक्की ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि भरपूर लोकांना महाप्रसाद आणि दर्शनाचा आनंद घेऊ द्या. परत आम्ही बोटीने आता चंद्रभागेच्या पलीकडल्या बाजूला पोहोचलेलो आहोत. छान असं आमचं दर्शन झालं. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या.